येवला शहरातील रोकडे हनुमान मंदिर परिसर आता अधिक भव्य, सुशोभित आणि सुविधांनी युक्त होणार असून सुमारे 20 लाख रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक समीर समदडिया यांच्या प्रयत्नांतून हा निधी उपलब्ध झाला। या प्रसंगी महंत संदीपगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी मंदिर परिसरात वाढणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन सुशोभीकरण आणि मूलभूत सुविधा अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित केले। नवीन विकास कामांमुळे मंदिर परिसराचा चेहरामोहरा बदलणार असून भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। या उपक्रमामुळे येवला शहराच्या धार्मिक वैभवात मोठी भर पडल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। या सोहळ्याला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी, बंडू क्षीरसागर आणि सुभाष पाटोळे, गणेश गायकवाड यांची सन्माननीय उपस्थिती होती। तसेच नगरसेवक सचिन शिंदे, सचिन पाबळे, प्राध्यापक नानासाहेब लहरे, राजू सिंग परदेसी, बापूसाहेब गाडेकर, दिनेश परदेसी, धीरज परदेसी, युवराज पाटोळे, संग्राम पाटोळे, दत्ता सानप, बंटी धसे, पंकज पहिलवान, संतोष नागपुरे, दीपक टकले, मनीषा चव्हाण यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। आता पैलवान यांनी तो विषय मांडला, तो खरोखर जिव्हाळ्याचा विषय। कारण आपल्या या येवल्यामध्ये जी संस्कृती आहे, आपल्या येवल्यामध्ये जो मंदिरांचा विकास झालेला आहे, त्या विकासाच्या दृष्टिकोनातून रोकडोबा मंदिराचा जीर्णोद्धार आदरणीय मंत्रीजी छगन भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून झाला। आणि आज आपले जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गिरीशजी महाजन यांच्या माध्यमातून समीर भाऊंनी प्रयत्न केल्याप्रमाणे इथे अनुषंगिक 20 लाख रुपये त्यांनी या मंदिरासाठी खर्च करण्याचं मान्य केले। परंतु बाबाजींनी जी इच्छा व्यक्त केली की खरोखर इथे एक चांगली धर्मशाळा आणि एक चांगलं निवासस्थान या ठिकाणी व्हावं, कारण येणाऱ्या सिंहस्थाच्या काळामध्ये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अनेक संत महात्मे या येवले शहरामध्ये येतात आणि मग त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था, निवासाची व्यवस्था ही या ठिकाणी जर झाली तर आपल्या येवलेकरांच्या डोक्यामध्ये एक शिरपेच खोवला जाईल। त्यामुळे निश्चितपणे गिरीश भाऊ, समीर भाऊंच्या माध्यमातून आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावर या ठिकाणी त्यांचं ते मनोरथ पूर्ण करतील अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि रोकडोबा हनुमानाला साष्टांग नमस्कार करत या शहरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदो अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो। अतिशय पुरातन असं मंदिर रोकडे हनुमान मंदिर, या मंदिराची एक अशी आख्यायिका आहे की एक काळ असा होता की येवले शहर हे रोकडे हनुमान मंदिराजवळ होतं आणि त्यावेळेस येवले शहराला येवलेवाडी असं म्हणत असत। कालांतराने या येवले शहराचे संस्थापक रघुजी बाबा यांनी गावामध्ये आता जे आहे गडी म्हणतो आपण येवलेची, त्या गडीपाशी रघुजी बाबांनी येवले शहराची स्थापना केली आणि गाव तिथे गेलं। परंतु बघा, रोकडे हनुमान मंदिराची ही जी शक्ती आहे, दैवी शक्ती आहे, तर त्यांनी ते हे शहर परत त्यांच्यापर्यंत खेचून आणलं असं मला म्हणायचं आहे की ही रोकडे हनुमान मंदिराची कृपा आहे। बघा, रोकडे हनुमान मंदिर अत्यंत पुरातन अवस्थेमध्ये होतं, त्याचा जीर्णोद्धार आमच्या संदीपगिरीजी बाबा इथे आले आणि छगनरावजी भुजबळ साहेबांनी त्या मंदिराचं काम मनावर घेतलं, ते काम पूर्णत्वास गेलं। त्याच्यानंतर आता ते पालकमंत्री होते, आता गिरीश महाजन आपल्या समीरच्या माध्यमातून आता दुसऱ्याही पालकमंत्र्याचा या मंदिराला हातभार लागला। ही दैवी शक्ती या मंदिराची आहे आणि या मंदिराचा अजून निश्चित काय पायट झाल्याशिवाय राहणार नाही। आणि येवले शहराचे जे स्वप्न आहे, आता बाबाजींनी जी सूचना केली ती सूचना सुद्धा पूर्ण होईल आणि येवलेकरांचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि रोकडे हनुमान मंदिराच्या कृपेने हे सर्व काम पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असं मी माझं मनोगत व्यक्त करतो। रोकडे हनुमान की जय। येवले शहराचं अतिप्राचीन असं ग्रामदैवत भगवान रोकडे हनुमान देवस्थानच्या या परिसरामध्ये
आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आमच्या कुंभमेळ्याचं ज्यांचं नियोजित सर्व पाहत आहेत असे आमचे गिरीशभाऊ महाजन हे कुंभमेळ्या मंत्र्यांच्या सहकार्यानं या रोकड हनुमानच्या परिसरामध्ये गट्टू बसवायचं काम समीर भाऊ आणि सर्व आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झालं. त्याबद्दल आम्ही सर्व रोकड हनुमान देवस्थानच्या वतीनं आणि गावांच्या वतीने त्यांचा आभार मानतो. आणि एक विनंती त्यांना पाहिजे करतो की कुंभमेळा फार जवळ आलेला आहे आणि बरेच संत महात्मे आपल्या भागात येतात. हे देवस्थान बाबाजींच्या परिवाराचं आहे आणि एक संतांचं हा एक देवस्थान असल्यामुळं भविष्यामध्ये येणाऱ्या महाराज लोकांची सोय व्हावी, संतांची सोय व्हावी आणि भक्तांची सोय व्हावी यासाठी आम्हाला एक भक्तनिवास किंवा भक्तनिवास आणि थोडंसं संतनिवास असावं अशी विनंती आपण साहेबांना आपण सर्व माध्यमातून करू. आणि ते निश्चित विनंतीला मान देतलं असं आपण सर्वांच्या वतीनं एक त्यांची जेव्हा आपण विनंती व्यक्त करू. आज रोकडे हनुमान मंदिराच्या परिसरामध्ये तेर ब्लॉकचं लोकार्पण सोहळ्यासाठी येथे उपस्थित असलेले येवले नगरपालिकेचे नगराध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी राजेभाऊ लोणारी तसेच बाबाजी धनुभाऊ सुभाष पैलवान हे जे काम जे मार्गी लावलं आदरणीय गिरीशजी महाजन साहेब त्यांचे खास विश्वासू म्हणून समीरजी समदड्या आणि इथं उपाध्यक्ष नगरसेवक सगळे भाजपचे प्रमुख कार्यकर्ते तर इथं खूप चांगलं काम या समीर भाऊनी सध्या खूप गावात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कामं चांगले हाताशी धरलेले आणि जिथं गरज आहे गावाचं प्रमुख मंदिर असेल परिसर असेल गार्डन असेल ह्या ठिकाणी त्यांनी चांगले कामं धरलेले. अजून खूप कामं त्यांना करायचे. नगराध्यक्ष बी आपलेच आहे राजेभाऊ लोणारी त्यांच्या माध्यमातून हे कामं सगळे मार्गी लागतील अशी मी अपेक्षा करतो. जय रोकडे हनुमान की जय. बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र. अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल. ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला. बटाव फोटो स्टुडिओ.